ओके, चला या लेक्चरला आपण आपलं कंपोजिट सेक्शन मधले कंपोजिट पार्टचं नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहे. लास्ट लेक्चरला आपण आपला पहिला क्वेश्चन घेतला होता कंपोजिट सेक्शनचा. आता या लेक्चरला आपण सेकंड क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन बघा काय दिला आहे. 2 वर्टिकल रॉड आर ऑफ स्टील अँड द अदर ऑफ कॉपर. एक स्टीलचा रॉड आहे, एक कॉपरचा रॉड आहे, दोन्ही वेगवेगळे मटेरियल आहे ना. आर रिजिडली फिक्स्ड ॲट द टॉप एज शोन इन द फिगर. दोन्ही रॉड जे आहेत ते टॉपला फिक्स केलेले, डायग्राम दिलेली इक्वेशनमध्ये. हॉरिझॉन्टल क्रॉसबार ऑफ कॉपर फिक्स टू द रॉड्स ॲट द लोअर एंड. हा जो खाली एक रॉड अटॅच केलेला आहे हा कसला आहे. दिस इज ऑल्सो द रॉड ऑफ दी कॉपर. आणि हा कॉपरचा रॉड खाली फिक्स केला गेलेला आहे. कॅरीज अ लोड ऑफ 6000 न्यूटन सच दॅट द क्रॉसबार रिमेन हॉरिझॉन्टल इवन आफ्टर द लोडिंग. की लोडिंग केल्या, लोड अप्लाय केल्यानंतर सुद्धा हा जो क्रॉसबार आहे तो क्रॉसबार हॉरिझॉन्टलच राहतोय, बेंड वगैरे होणार नाहीये. कॅल्क्युलेट करायचं आहे द लोड शेअर्ड बाय इच लोड. लोड शेअर्ड बाय इच रॉड. प्रत्येक एका रॉड मध्ये किती लोड शेअर केलेला आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ES यंग्स मॉड्युलस फॉर द स्टील, यंग्स मॉड्युलस फॉर द कॉपर दिलेले आहेत. बाकीच्या व्हॅल्यूज डायग्राम मध्ये दिल्या आहेत. तुम्ही गिवन लिहून घेतो सगळ्यात पहिले. क्वेश्चन मध्ये तर हे पण मी सांगितलंय पहिले की हा स्टीलचा आहे की हा कॉपरचा आहे. ठीक आहे, तर त्याच्याशी काही घेणं देणं पण नाही आपल्याला. का बरं? कारण दोघांचा डायमीटर काय दिला त्यांनी सेम. कोणता बी स्टील घ्या, कोणता बी कॉपर घ्या. हा, जर दोघांचा डायमीटर वेगवेगळा राहिला असतं मग तुम्हाला क्वेश्चन मध्ये मेन्शन राहिलं असतं की कोणाचा डायमीटर किती आहे. ठीक, नाही तर इथे तरी नाव दिलेलं राहिलं असतं स्टील कॉपर काहीतरी. सो डायमीटर ऑफ स्टील, डायमीटर ऑफ कॉपर किती आहे? 30. डायमीटर ऑफ स्टील, डायमीटर ऑफ कॉपर दोघांची व्हॅल्यू दिलेली आहे. किती सांगितलंय आणि ते 30 सांगितलंय. युनिट दिलेली, मग तुम्ही काय करणार? युनिट काय कन्सिडर करा? mm. का बरं? कारण बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज सुद्धा कशामध्ये mm मध्येच दिलेल्या आहेत. तर डायमीटर तुम्ही mm मध्येच काउंट करायचा असेल. ठीक आहे, तर डायमीटर घेतला आपण. त्यानंतर अजून काय दिसतंय? दोन्ही रॉड मधला जो गॅप आहे तो 500 mm चा आहे. त्याच्याने काही करायचं आहे का बघू, आपल्याला लागलं तर आपण यूज करू त्याला. लेंथ ऑफ दी रॉड कामाचं आहे. स्टीलचा रॉड किंवा कॉपरचा रॉड दोघांची लेंथ किती आहे? 4000 mm. लोड किती अप्लाय होतोय? टोटल लोड जो अप्लाय होतोय तो किती अप्लाय होतोय? 6000 न्यूटन. अजून काय माहिती पडतंय? ठीक आहे, एवढंच दिलंय. या दोन व्हॅल्यूज. यंग्स मॉड्युलस फॉर द स्टील किती सांगितलंय? 2 × 10⁵ न्यूटन पर mm². आणि यंग्स मॉड्युलस फॉर द कॉपर दिलंय 1 × 10⁵ न्यूटन पर mm². दॅट्स इट. एवढंच दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. फाइंड आउट काय करायला सांगितलं आपल्याला? फाइंड आउट करायचं आहे की लोड शेअर्ड बाय द इच रॉड. तर ह्या रॉडवर, स्टीलच्या रॉडवर, या कॉपरच्या रॉडवर, प्रत्येकावर त्या दोन्ही रॉडवर इंडिव्हिज्युअली किती लोड अप्लाय झालेला आहे. म्हणजे तुम्हाला लोड अप्लाइड ऑन द स्टील रॉड आणि लोड अप्लाइड ऑन द कॉपर रॉडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे ना. तर फाइंड आउट कसं करणार? तर आपल्याला हे पण माहिती की टोटल लोड इज इक्वल टू काय राहतं? टोटल लोड इज इक्वल टू काय राहतं? टोटल लोड इज इक्वल टू लोड अप्लाइड ऑन द स्टील रॉड प्लस लोड अप्लाइड ऑन द कॉपर रॉड. लिहू शकतो ना आपण. मागच्या क्वेश्चन मध्ये पण लिहिलं होतं असं. ओके, सो व्हाट वी नीड टू फाइंड? फर्स्ट लोड अप्लाइड ऑन द स्टील, सेकंड लोड अप्लाइड ऑन द कॉपर. एवढंच काढायचं आहे. ठीक, चला आपल्याला कंडिशन काय माहिती आहे? वी नो दॅट द कंडिशन दॅट टोटल लोड इज इक्वल टू काय राहणार आहे? लोड अप्लाइड ऑन द स्टील रॉड प्लस लोड अप्लाइड ऑन द कॉपर रॉड. P ची व्हॅल्यू माहिती आहे, तर PS प्लस PC ची व्हॅल्यू काय येणार आहे? इक्वल टू 6000 न्यूटन. इक्वेशन फर्स्ट. मला दोघांपैकी एक तरी व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल, तेव्हा जाऊन मला दुसरी व्हॅल्यू माहीत पडणार आहे. ठीक आहे, मला इथे डायमीटर दिसत आहे. डायमीटर वरून काय काढणार? एरिया. कारण आपल्याला कंडिशन तुम्हाला एकच माहिती. कंपोजिट सेक्शनचा रॉड, कंपोजिट सेक्शनचा क्वेश्चन आला तुम्हाला एकमेव कंडिशन जी माहिती ती काय आहे की चेंज इन लेंथ दोन्ही रॉड साठी काय असणार आहे? सेम. ते तर आपण अप्लाय करू. त्याच्यामध्ये एरिया लागतो, तर एरिया काढून घेऊ पहिले. सो एरिया ऑफ द स्टील, एरिया ऑफ द कॉपर, फॉर्म्युला π/4 × d². π/4 × डायमीटर दोघांसाठी सारखाच आहे. किती आहे? 30. एरिया ऑफ द स्टील और एरिया ऑफ द कॉपर पुट करायच्या व्हॅल्यू 30 चा स्क्वेअर होतो 900. 900 गुणिले π/4. तर तुम्ही आन्सर काढलं तर तुमचं एरियाचं आन्सर आलं पाहिजे 706.86.
706.86 mm². माझ्याकडे कॅल्सी, तुम्ही कॅल्सीमध्ये करून बघायचे आहे त्या व्हॅल्यू. नसेल कॅल्सी तुमच्याकडे बी तर मोबाईलमध्ये करून बघा. माझ्याकडे एकच मोबाईल आहे, तो बी शूटिंग चालू आहे, त्यामुळे मी त्याला हात नाही लावू शकत. चलो, हे झालंय एरिया ऑफ स्टील झालं, एरिया ऑफ कॉपर झालं, एरिया फाइंड आउट केला गेला. आता आपल्याला जी कंडिशन माहिती ती अप्लाय करू. वी नो दॅट change in length will be same for both rods, that is delta L1 is equal to delta L2 ना. डेल्टा L1 कोणासाठी पाहिजे तर L1 L2 लिहिण्याच्या ऐवजी काय लिहून घ्या, चेंज इन लेंथ फॉर द स्टील अँड चेंज इन लेंथ फॉर द कॉपर. सेम राईट. डेल्टा L चा फॉर्म्युला काय होता, PL अपॉन AE. P लोड कोणावरचा, स्टील वरचा, लेंथ स्टीलची, एरिया स्टीलचा, यंग्स मॉड्युलस स्टील साठी, P कोणासाठी राहील, कॉपर, L फॉर द कॉपर डिवाइड बाय एरिया फॉर द कॉपर, यंग्स मॉड्युलस फॉर द कॉपर. बघा आता काय काय सेम आहे, लेंथ ऑफ स्टील आणि लेंथ ऑफ कॉपर काय सेम, एरिया ऑफ स्टील एरिया ऑफ कॉपर सुद्धा सेम आहे यावेळेस. तर ए आणि ए पण काढू शकतो. सो पीएस आणि पीसी मध्ये रिलेशन भेटून जाईल तुम्हाला इथून. ठीक, चला मी आता रफ करून घेऊ. मग डायग्राम रफ करतो. डायग्रामचं काम झालंय, आता डायग्रामचं काही काम नाही पडणार आपल्याला. ओके, सो पीएस जे काही आपल्याला काढायचं होतं डिवाइड बाय ईएस ची व्हॅल्यू. ईएस ची व्हॅल्यू किती आहे, 2 × 10⁵ इज इक्वल टू PC as it is ठेवा डिवाइड बाय EC ची व्हॅल्यू किती आहे, 1 × 10⁵. ठीक आहे, 10⁵ कॅन्सल. तो PS डिवाइड बाय 2 इज इक्वल टू काय भेटून गेलं, PC. 2 इकडे येताना मल्टिप्लाय, तर PS इज इक्वल टू काय भेटलं, 2 टाइम्स ऑफ PC. इक्वेशन सेकंड. ही व्हॅल्यू जर मी इक्वेशन 1 मध्ये टाकून दिली झालं माझं काम. काय येऊन जाईल, फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 हे रफ करून दिलं होतं. ESEC ची सगळ्या व्हॅल्यूज यूज केल्या गेल्या आता. ठीक, तर काय पुट करणार, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 काय होतं, PS प्लस PC इज इक्वल टू काय 6000. PS च्या जागी काय पुट करू शकता तुम्ही, 2 टाइम्स ऑफ PC प्लस PC इज इक्वल टू 6000. 2PC प्लस PC किती होऊन जाईल, 3 टाइम्स ऑफ PC इज इक्वल टू 6000. 3 आणि 6000 कॅन्सल, तर PC इज इक्वल टू 3 दुने 6 किती राहिले, 2000 न्यूटन. आणि PC ची व्हॅल्यू जर 2000 आली तर PS ची व्हॅल्यू किती येईल, PS इज इक्वल टू काय येतं, 6000 मायनस PC. तर PS इज इक्वल टू 6000 मायनस 2000. तर PS इज इक्वल टू येऊन जाईल तुमचं 4000 न्यूटन. And this is what I think they have asked us. Yeah, correct. 4000 आणि 2000. ठीक, सिंपल. ते एरियाचं बी काम पडलं नाही नंतर तर आपल्याला. एकदम सोपा क्वेश्चन याच्यासाठी होता कारण चेंज इन लेंथ पण सारखी होती आणि एरिया बी सारखा होता. एरिया लेंथ जर चेंज होऊन गेली असती तर मग क्वेश्चनमध्ये बरेच कॅल्क्युलेशन येऊन गेले असते. कॅल्क्युलेशन सिंपल यासाठी झाले कारण एरिया बी सेम देऊन टाकला होता. जर दोन्ही डायमीटर वेगवेगळे राहिले तर मग एरिया वेगळा होऊन जातो. एरिया वेगळा झाला की परत कॅल्क्युलेशनमध्ये फरक पडून जातो. कळला या क्वेश्चन, सिंपल क्वेश्चन होता, जास्त काही टफ नाही आहे. ठीक, चला आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कंपोजिट पार्टचा लास्ट क्वेश्चन राहिला. क्वेश्चन काय दिला आहे समजून घेऊ. 2 स्टील rod and 1 copper rod each of 20 mm diameter. डायग्राम गिवन आहे तर तुम्हाला बघा इथे दिसत असेल की हा एक आणि हा एक, हे दोन्ही कसले रॉड आहेत, स्टीलचे. आणि मध्ये जो हा एक रॉड आहे हा कशाचा आहे, कॉपरचा. आणि प्रत्येक रॉडचा जो डायमीटर आहे तो सारखा दिलेला आहे ना, 20 mm इन डायमीटर. चलो ठीक आहे, गिवन पहिली क्वांटिटी डायमीटर ऑफ स्टील, डायमीटर ऑफ कॉपर किती आहे, 20 mm. टुगेदर दे सपोर्ट्स अ लोड ऑफ 20 kN. वरती बघा लोड आहे, तिला एक खालून सपोर्ट करताय, तर कितीचा लोड आहे तर 20 kN. kN चालेल का आपल्याला, नाही तर लगेच कन्वर्ट करून घ्या. kN चं कन्वर्जन केलं न्यूटन. ठीक आहे, फाइंड द स्ट्रेसेस इन द रॉड.
रॉडमध्ये किती स्ट्रेसेस डेव्हलप होत आहेत ते आपल्याला काढायचं आहे आणि ES आणि EC ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. यंग्स मॉड्युलस फॉर द स्टील किती सांगितलंय 210 गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर सांगितलंय. आता याला कन्वर्ट करावं लागेल है ना. दिसतंय नाही हां चलो गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर मी तुम्हाला लिहून दिलेलं होतं. गिगा म्हणजे काय करणार 10⁹ किंवा तुम्हाला जर आठवत असेल तर गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर होतं. तर आता कन्वर्ट करून घ्या 210 गिगा न्यूटनचं मी कन्वर्जन वरतीच लिहितो मी. यंग्स मॉड्युलस फॉर द स्टील 210 गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. गिगा न्यूटनचं कन्वर्जन न्यूटन मध्ये करण्यासाठी 10⁹ गिगा न्यूटनचं कन्वर्जन कशातून केलं न्यूटन. आणि मीटर स्क्वेअरचं कन्वर्जन कशात करावं लागेल MM स्क्वेअर मध्ये. 1 मीटर म्हणजे किती राहतं 10⁻³ mm हे सगळ्यांना माहिती आहे. 1 मीटर म्हणजे 1000 mm राहतं ना आणि 1000 ला तुम्ही 10⁻³ लिहू शकतात आणि त्याचा काय स्क्वेअर आहे तर इथं पण स्क्वेअर करावा लागतो. 210 10⁹ डिवाइड बाय 10⁻6 प्लस 6 वरती जाऊन होतील -6 तर 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. 210 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. हे काय भेटलं तुम्हाला यंग्स मॉड्युलस फॉर द स्टील. पुढे यंग्स मॉड्युलस फॉर द कॉपर हे तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवू शकता. बरं गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं कन्वर्जन जर न्यूटन पर MM स्क्वेअर मध्ये करायचं आहे तर मल्टिप्लाय करून घ्यायचं फक्त 10⁻³ ने. ठीक चला पुढे 110 गिगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता डायरेक्ट असं लिहू 110 गुणिले 10⁻³ न्यूटन पर MM स्क्वेअर. दॅट्स इट. यंग्स मॉड्युलस फॉर द स्टील झालं. यंग्स मॉड्युलस फॉर द कॉपर झालं. लोड लिहिले गेले. लेंथ ऑफ द रॉड दिलेली आहे. लेंथ ऑफ रॉड बघा आता या ठिकाणी लेंथ वेगवेगळे आहेत. लेंथ ऑफ स्टील रॉड किती आहे 2 मीटर. लेंथ ऑफ कॉपर रॉड किती आहे 1.5 मीटर. या ठिकाणी लेंथ वेगवेगळे आहेत. आता फाइंड आउट काय करायचं आपल्याला स्ट्रेसेस डेव्हलप्ड इन द इच बार म्हणजे स्ट्रेस डेव्हलप इन द स्ट्रेस विचारलंय की लोड स्ट्रेस विचारलंय. स्ट्रेस विचारलं म्हणजे सिग्मा इन द स्टील अँड सिग्मा इन द कॉपर. दिस इज व्हॉट दे हॅव आस्क्ड अस. ठीक कळतंय क्वेश्चन. आता क्वेश्चन सॉल्व करूया. सॉल्व करण्यासाठी आता स्ट्रेस विचारलंय म्हटल्यावर एरिया तर लागणारच. तर एरिया काढून घेऊ पहिले. एरिया ऑफ द जी कंडिशन आपल्याला माहिती पडेल है ना. टोटल लोड दिलेला आहे तुम्हाला. तुम्ही पाहिजे तर परत लिहू शकता. टोटल लोड इज इक्वल टू काय P इज इक्वल टू लोड सस्टेन बाय द स्टील प्लस लोड सस्टेन बाय द कॉपर. इक्वेशन 1 पाहिजे तर यू कॅन मेक इक्वेशन्स लाईक ES प्लस PC is equal to 20 into 10⁻³ Newton. Equation first. Load on the steel plus load on the copper is equal to काय म्हणतात तुमचं टोटल लोड. टोटल लोड किती आहे 20 into 10⁻³. ठीक आहे. आता एरिया काढून घेऊ पहिले आपण. एरिया लागणारच आहे आपल्याला आणि एरिया काढण्यासाठी जर तुम्ही बघितलं तर डायमीटर जे कॉपरचा म्हणा किंवा स्टीलचा म्हणा तो काय सेम आहे. पण या क्वेश्चन मध्ये एक ट्विस्ट हा आहे की या ठिकाणी स्टीलचे 2 रॉड आहेत. स्टीलचे रॉड किती आहे 2 आहेत. मग दोन्ही मिळून सांभाळतील ना ते. दोन्ही रॉड आपापलं वेट सांभाळतील पण दोन्ही रॉड सारखेच आहे म्हटल्यावर दोघांवर लोड कसा अप्लाय होणार आहे सेम. मग आपण 2 वेगवेगळे रॉड जरी असले तर काय होतं फक्त स्टीलचा एरियाच वाढतोय ना. स्टीलचा जो पोर्शन आहे जो लोड उचलायचं काम करतोय तो एरियाच वाढतोय फक्त स्टीलचा. तर काय लिहिणार इथे ओके. सो यू नो दॅट एरिया इज इक्वल टू काय होतं π/4 इंटू d स्क्वेअर. एरिया ऑफ द कॉपर काढून घे पहिले. एरिया ऑफ कॉपर इज इक्वल टू π/4 इंटू डायमीटर ऑफ कॉपरचा स्क्वेअर. π/4 इंटू कॉपरचा डायमीटर किती सांगितलं त्यांनी 20. तर π/4 इंटू 20 स्क्वेअर. इथून काय भेटून जाईल एरिया ऑफ कॉपर युनिट mm स्क्वेअर. ठीक आहे. आता कॉपर झाल्यानंतर कसलं फाइंड आउट करायची एरिया ऑफ स्टील. एरिया ऑफ स्टील फॉर्म्युला काय π/4 d स्क्वेअर. डायमीटर कोणाचा घेणार स्टीलचा. पण स्टीलचे रॉड किती आहेत 2. काय करेल मी मल्टिप्लाय बाय 2. एरियामध्ये चेंज भेटेल तुम्हाला. ठीक. तर आता व्हॅल्यूज पुट करून घ्या. इट इज 2 इंटू π/4 इंटू डायमीटर तर तितकाच आहे 20 स्क्वेअर. इथून काय भेटणार आहे तुम्हाला एरिया ऑफ स्टील
ते पण कशात भेटेल mm². दोन्ही व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेऊन घ्यायच्या. तुमचा एरिया ऑफ द कॉपर आला पाहिजे 314 आणि 314.16 314.16 आणि हे तेच ना π/4 20² π/4 20² इथे बी फक्त मल्टिप्लाय बाय 2 आहे म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय करून घेऊ 728.32 mm². दिस विल बी युअर एरिया ऑफ स्टील. झालं. या डायग्रामचं काम पण झालेलं आहे आपलं. एरिया निघून गेले. आता काय करणार? स्ट्रेस काढायचा आहे तुम्हाला. स्ट्रेस साठी तुम्हाला पहिले लोडची गरज पडेल. ओके, आपल्याला जी कंडिशन माहिती कंपोजिट साठी काय की चेंज इन लेंथ फॉर द सेक्शन विल रिमेन सेम. हियर सो वी नो दैट delta L in the steel is equal to काय delta L in the copper. delta L in steel formula काय PL upon AE. load applied on the steel, length of the steel, area of steel, Young's modulus of steel. इथे load on copper, length on copper, area of copper, Young's modulus of copper. ठीक. चला बघा आता काय काय सेम आहे का काही बघून घ्या, एकदा चेक करून घ्या. लोड किती अप्लाय होतोय PS PC माहित नाही, ऍज इट इज ठेवून घ्या PS. लेंथ ऑफ स्टील किती होती? लेंथ ऑफ स्टील किती आहे? लेंथ ऑफ स्टील 2 मीटर. मीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊ. ओके, सो लेंथ ऑफ स्टील इक्वल टू काय होऊन जाईल 2000 mm. 1000 ने मल्टिप्लाय करतो ना आपण आणि लेंथ ऑफ कॉपर किती होऊन जाईल 1500 mm. ऍक्च्युअली बघायचं म्हटलं तर इथं त्यांचा रेशोच येणार आहे तो ऍक्च्युअली तेवढाच येईल 2:1.5. ठीक आहे, मुलांना कन्फ्युजन होऊन जातं की इथं कावरनी कन्वर्जन केलं त्यामुळे कन्वर्ट करून घेतलं 2 × 10⁻³ चालेल ना. 2000 ला काय लिहिलं 2 × 10⁻³ एरिया ऑफ स्टील किती आलंय? एरिया ऑफ स्टील 628.32 मल्टिप्लाय बाय यंग्स मॉड्युलस ऑफ द स्टील किती आहे 210 × 10⁻³ इज इक्वल टू PC इंटू लेंथ ऑफ कॉपर किती आहे 1.5 × 10⁻³ लिहू शकतो आपण त्याला 1500 ला. एरिया ऑफ कॉपर 314.16 मल्टिप्लाय बाय यंग्स मॉड्युलस ऑफ कॉपर. यंग्स मॉड्युलस ऑफ कॉपर किती आलंय 110 × 10⁻³. ठीक, कॅन्सल आउट तुम्ही इथं बी डायरेक्ट करू शकतात. बघा 10⁻³ 10⁻³ कॅन्सल 10⁻³ 10⁻³ कॅन्सल 110 आणि 210 आहे ना ते डायरेक्ट निघतात. 110चा 1 0 210चा 1 0 कॅन्सल 314.16 728.2 किती मध्ये मल्टिप्लाय होते 2 मध्ये हा 2 कॅन्सल. जर तुम्हाला असं जमत नाही तर काही हरकत नाही आहे, तुमच्याकडे कॅल्सी आहे ते फक्त बघण्यासाठी नाही आहे. त्याचा वापर करायचा कसा करायचा मी तुम्हाला ऑलरेडी मेकॅनिक्समध्ये शिकवलं आहे. इथं पण आतापर्यंत बऱ्याच वेळेस सांगितलं. एकापेक्षा जास्त व्हॅल्यू मल्टिप्लिकेशनमध्ये डिव्हिजनमध्ये दिसते सरळ ब्रॅकेट टाकायचा, आन्सर चुकणार नाही. जर तुम्ही ब्रॅकेट टाकलं नाही स्वतःचे हुशारे करत बसले जर मला येतंय करतोय आणि बरेच जण असं बी करायचा प्रयत्न करतात आणि ते चुकवून टाकतात. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे तर रिकामा डोक्याला ताण घ्यायचंच नाही. काय राहिलं इथं वरती PS खाली डिवाइड बाय 2 कटलाय हे कटून गेलंय राहिलं काय फक्त इथं 21 PS 20 इक्वल टू डिवाइड बाय 21 PC मल्टिप्लाय बाय 1.5 डिवाइड बाय खाली काय राहिलंय 11 11. सो PS इज इक्वल टू 21 इकडे येताना मल्टिप्लाय. सो हियर PC इंटू 11 गुणिले 1.5 भागिले 21 गुणिले 1.5 भागिले 11. इथून काय भेटेल PS आणि PC चं रिलेशन भेटेल. हे जे आन्सर येणार आहे तुमचं किती आलं पाहिजे दिलंय का टेक्स्टबुक मध्ये PS इज इक्वल टू अच्छा त्यांनी P चं रिलेशन दिलं त्यांनी सिग्माचं रिलेशन दिलेलं आहे तर मी P चं काढलं काही हरकत नाही तरी दिलं नाही का. ठीक आहे मला ते काढावं लागेल मग आता. तुम्ही कॅल्सीमध्ये करून घ्यायचंय किती येतंय बघा. जो काही लोड येईल तो कशामध्ये येणार आहे तुमचा न्यूटन मध्ये. ठीक, काढून घेऊ आपण. 11 1 11 उरले किती 10 पुढे आता 0 11 9 99 परत 1 परत येऊन जाईल पुढे 0 0 परत 1 0 1.909 मल्टिप्लाय बाय 1.5 करून घ्या 1.909
मल्टिप्लाय बाय 1.5. मी डायरेक्ट 11×2=22 अप्रॉक्सिमेटली करू शकलो असतो, पण मग त्याच्यामुळे थोडंफार जे आन्सर चुकेल तो रेसनी घ्यायची होती. आता हे मल्टिप्लिकेशन तुम्ही पाहिजे तसं करा. 5×9 = 45, 4 रिटर्न हिअर 4, 45 चे 5, 4 5 4 1 9. तुम्ही डायरेक्ट 15च्या टेबलने बी केलं चालेल. 9 0 8 9 1. सो 5 13 1 रिटर्न 6 18 1. किती आलं ते डेसिमल बघा. 1 2 3 4 1 2 3 4 2.8 6 3 5 ला मी 4 लिहून घेतलं इन टर्म्स ऑफ न्यूटन. ओके झालंय. ठीक आहे. पी एसची व्हॅल्यू भेटली. इथून मी काय काढू शकतो आता? पी सीची व्हॅल्यू काढू शकतो. कशी काढणार? तुम्हाला पी एस आणि पी सी मधलं रिलेशन माहिती आहे. सॉरी, पी एस आणि पी सीचं रिलेशन भेटलं आपल्याला ना. पी एस इज इक्वल टू 2.864 पी सी. ओके. आता काय पाहिजे आपल्याला? पी एस पी सी पैकी एक व्हॅल्यू पाहिजे जेणेकरून आपण स्ट्रेस काढू शकतो. तर स्ट्रेस काढायचा आहे आपल्याला. स्ट्रेस काढण्यासाठी काही दिलेलं होतं का आपल्याला? एरिया, लोड, टोटल लोड दिलेला आहे ना. मग टोटल लोड करून आपण पी एस आणि पी सीची व्हॅल्यू काढू शकतो. टोटल लोड किती दिला होता? किती दिला होता? 20,000 होता ना वाटतं. 20 × 10⁻³ करेक्ट आहे. बुकमध्ये त्यांनी स्ट्रेसची व्हॅल्यू घेऊन काढलेलं आहे. मी लोडची व्हॅल्यू घेऊन काढतो तरी चालेल. सारखंच आन्सर येईल, काही फरक पडत नाही. वी नो दॅट फ्रॉम इक्वेशन 1 नाव दिलं असेल ना आपण त्याला. पी इज इक्वल टू काय होतं? पी एस प्लस पी सी. आणि पीची व्हॅल्यू होती 20 × 10⁻³ पी एसच्या जागी काय लिहिणार तुम्ही आता? 2.864 पी सी प्लस पी सी. 20 × 10⁻³ पी सी दोघांमध्ये कॉमन आहे. 2.864 प्लस 1. इथून काय भेटेल तुम्हाला? पी सीची व्हॅल्यू. आता मी हे कॅल्क्युलेशन असं ओरली करू शकत नाही बघा, ते भयानक टाइम लागून जाईल त्याला. एवढा टाइम बी नाही आपल्याकडे. पी सी इज इक्वल टू काय म्हणजे हे मल्टिप्लिकेशनमध्ये इथं खाली येताना डिवाइड 20 × 10⁻³ या दोघांची ॲडिशन होऊन जाईल. किती येईल ते? 3.864. डिवाइड करायचं, ब्रॅकेटमध्ये टाकायचं. वरची व्हॅल्यू 2 नंबर्स आहेत ना, 21 आणि 10⁻³ मल्टिप्लिकेशनमध्ये ब्रॅकेट टाका. डिवाइड बाय 3.864. बघा आन्सर किती येत आहे. बघा ते आन्सर येणार आहे. मी आता ऑप्शन नव्हता म्हणून मोबाईल घेऊन ते करून पाहिलं. 20 × 10⁻³ डिवाइड बाय 3.864 केलं तर आन्सर येतं आहे तुमचं 5.175 10⁻³ न्यूटन. हे काय भेटलं तुम्हाला? दिस इज द लोड अप्लाइड ऑन द कॉपर रॉड. सिमिलरली आपल्याला काय करायचं होतं? लोड अप्लाइड ऑन द स्टील रॉड. आणि आपल्याला हे इक्वेशन 2 माहिती आहे. फ्रॉम इक्वेशन 2 पी एस इज इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही? 2.864 × पी सी. पी सी किती आलं? 5.175. सो 2.864 × 5.175 10⁻³ केलं तर पी एसची व्हॅल्यू किती आहे? ते 14.824 10⁻³ न्यूटन. हे काय भेटलं तुम्हाला? लोड जनरेटेड ऑन द स्टील. स्टीलच्या दोन्ही रोडवर मिळून किती लोड जनरेट होतोय? इतका. आणि कॉपरच्या रोडवर किती लोड येतोय? इतका. आपल्याला काय काढायचं होतं? मागच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला लोडच विचारले होते. या क्वेश्चनमध्ये आपल्याला त्यांनी स्ट्रेस विचारले आणि मग याच्यानंतर हे लिहिलंय बरं इथं. हा वरचा भाग राहू दिला होता मी, कारण मला एरियाची गरज पडेल ना आता स्टील स्ट्रेस काढण्यासाठी. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती. बेसिक आपण सुरुवातीचा फर्स्ट चॅप्टर मध्ये शिकलो होतो. स्ट्रेस इज इक्वल टू काय राहतं? लोड अपॉन एरिया. तर लोड ऑन द स्ट्रेस ऑन द स्टील आणि स्ट्रेस ऑन द कॉपर काढायचं होतं आपल्याला. सो स्ट्रेस ऑन द स्टील इज इक्वल टू काय येणार आहे? लोड ऑन द स्टील डिवाइड बाय एरिया ऑफ स्टील. लोड ऑन द स्टील किती आलं? 14.824 10⁻³ घेऊन टाकलं. डिवाइड बाय एरिया ऑफ स्टील. एरिया ऑफ स्टील किती काढून ठेवलं आपण? 728.32. डिवाइड केलं दोघांना, उत्तर येत आहे तुमचं 23.59 न्यूटन. 23.59 न्यूटन पर mm². आणि हेच आन्सर तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पण दिलेलं आहे. टेक्स्टबुकमध्ये जी मेथड आहे ती थोडी शॉर्टकट आहे, ती पण आपण यूज करू शकलो असतो, पण मग त्याच्यामुळे बरेच क्वेश्चनमध्ये अजून कन्फ्युजन की हे अचानक कसं येऊन गेलं. त्याच्यामुळे जी ट्रेडिशनल मेथड आहे, जे तुम्हाला कळतंय प्रत्येक वेळेस आपण जी यूज करत येतोय तेच वापरतो मी. त्यानंतर नेक्स्ट आता या ठिकाणी सिग्मा एस ची व्हॅल्यू निघून गेली. अजून एक व्हॅल्यू राहून गेली. सिग्मा सी ची व्हॅल्यू काढायची राहून गेली आपली. हे सगळं तर मागच्या वेळेस होतं ना. हे जपलं की इथून इथं आहे बरं, एवढं आणि त्यानंतर हे वरचं नका लिहून टाकू परत. हे पहिले लिहिलं गेलंय तुमचं. हे मी फक्त यासाठी राहू दिलंय की मला एरिया लागणार आहे. हियर वी नो दॅट सिग्मा फॉर द
कॉपर इज इक्वल टू काय लोड ऑन द कॉपर डिवाइड बाय एरिया ऑन द कॉपर. सो लोड ऑन द कॉपर मला वाटतं हां आहे आपल्याकडे किती आहे 5.175 10⁻³ एरिया ऑफ कॉपर किती आहे 314.16. तर ह्या दोघांना डिवाइड करा यू विल गेट युअर आन्सर. कशामध्ये न्यूटन पर mm² मध्ये. हे दोन व्हॅल्यूज आहेत तर ब्रॅकेट टाका आणि डिवाइड करा. 16.49 का काहीतरी आन्सर येतं. हे 16.49 हां 16.49 न्यूटन पर mm². हे तुम्हाला आन्सर दिलेलं आहे आणि मी काढून पण पाहिलं तर हे आन्सर येत आहे. अशा पद्धतीने हा तुमचा पूर्ण क्वेश्चन होता. कळलंय? ठीक आहे. इथे तुमचा कंपोजिट सेक्शनचा पण पार्ट संपला आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरला टेम्परेचरचे क्वेश्चन स्टार्ट करू. टेम्परेचर स्ट्रेस, टेम्परेचर स्ट्रेन तेवाला तो पार्ट स्टार्ट करू आपण. तोच काहीतरी चेक करून घेऊ. अजून दुसराच काहीतरी निघतो नाही का. सुपरपोजिशनचे क्वेश्चन झाले. हां टेम्परेचर स्ट्रेस आणि टेम्परेचर स्ट्रेन तो पार्ट स्टार्ट करू आपण. इम्पॉर्टंट पार्ट आहे तो पण. त्याच्यावर पण क्वेश्चन विचारले जातात. चला मग आजचं लेक्चर आपण इतकंच ठेवूया. बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.